नमस्कार. गोदाई किचन मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर माझ्या जर रेसिपी आवडत असेल तुम्हाला तर लगेच लाईक करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि आज काय रेसिपी आहे चला दाखवते. आज बनवलाय झणझणीत गावरान चिकनचा रस्सा म्हणजे गावरान कोंबडीचा रस्सा. हे बघू शकता. इतपत असा हा पातळ म्हणजे हा भाकरी बरोबर खाता येतो, भाताबरोबर खाता येतो. बरं हे हा रस्साच एकदम भारी होतो. हे बघा, यासाठी गावरान चिकनच तुम्हाला कोंबडी घ्यावं लागेल आणि हा असा रस्सा बनवावा लागेल. दिसतोय की नाही एकदम भारी बघा. मस्त दिसतोय. हॉटेलमध्ये तुम्हाला जर एखाद्या वेळेला ही डिश मागवली तर हे अशा इतपत पातळ असतो. बरं तुम्हाला घट्टसर थोडासा करायचा असेल ना तर तसंही करू शकता. पण माझ्या घरामध्ये शक्यतो ह्या असाच पातळ रस्सा खातात. तर बघायची रेसिपी चला दाखवते. ते चिकन घेतलंय मी. गावरान चिकन आहे. मी शक्यतो गावरान चिकन वापरते, गावठी कोंबडी वापरते. तर इथे मी 1 किलो अख्खी कोंबडी घेतली होती आणि मग ते चिकनवाल्याकडून अ, स्वच्छ करून आणल्यानंतर याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. 2-3 पाण्याने म्हणजे लाल पाणी पूर्णपणे निघत नाही तोपर्यंत याला धुवून घ्यायचंय स्वच्छ आणि याला मग मी हळद, मीठ लावून ठेवलं होतं. एक अर्धा तास तरी 1 तासभर तरी ठेवा. म्हणजे छान मुरलं जातंय आणि हे चिकन असं छान तयार होतं. हे बघा. अशा प्रकारे हे चिकन मी तयार करून घेतलेलं आहे आणि मी हे नेहमी याच पद्धतीने करते. पद्धत मी वेगळी वापरत नाही. तर मी याआधी सुद्धा आपल्या चॅनलवर आहेत चिकनचे व्हिडिओ, तर तेही बघा तुम्ही. शक्यतो याच पद्धतीने मी करते. तर हे असं हे सगळं करून घेतलं आणि आता बाकीचं साहित्य काय काय घेतलंय ते दाखवते. आता फोडणीसाठी घेतलाय एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तमालपत्र आहे 2 ते घेतलेत आणि बाकीचं मी साहित्य बाकी वाटणाचं सांगते. तर हे इथं जे खोबरं आहे की नाही, हे खोबरं आहे आणि मी काय करते महिन्याभरासाठी खोबरं 1-1.5 किलो खोबरं जेवढं लागतंय तेवढं खोबरं बारीक मिक्सरला करून घेते उबड-धोबड आणि असं छान असं तांबूस रंग येऊसपर्यंत भाजून फ्रिजमध्ये ठेवते. म्हणजे पावसाळ्याचे दिवस असू देत किंवा इतर कुठल्याही ऋतूमध्ये खोबरं अजिबात वास येत नाही. सुक्या खोबऱ्याला तसाही वास येतो त्यासाठी असं मी भाजून ठेवते. तर हे असं मी नेहमीच भाजून ठेवते आणि माझ्या बऱ्याच रेसिपीमध्ये हेच खोबरं मी वापरते. आता इथे वाटणासाठी एक मोठा कांदा असा मोठा-मोठा चिरून घेतलाय. हा आपल्याला तळून घेऊन वाटणात घालायचा आहे. आल्याचा तुकडा आहे 1.5 इंच असेल. हे 8 ते 10 लसूण पाकळ्या आहेत आणि कोथिंबीर आहे. बाकीचं साहित्य मसाल्याचं आहे ते मी भाजताना तुम्हाला दाखवते. तर आता आपण फक्त मसाला भाजून घेऊया. कढई गरम करत ठेवली आणि कांदा घातला. कांदा आता थोडंसं तेल घालायचं आणि याला परतून घ्यायचंय. कांदा पूर्ण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आणि मग बाकीचं साहित्य भाजायला घालायचं. तसंही आपण खोबरं भाजलेलंच आहे. कांदा बघा बघू शकता. ह्या पद्धतीने अशाच पद्धतीने भाजून घ्यायचं. तर लालसर थोडासा झाला की मग याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं. आलं लसूण तेही थोडंसं परतून घ्यायचंय. आलं लसूण थोडंसं परतून झालं तर हे खोबरं आहे. खोबरंही तसं आपण पूर्णपणे भाजलेलं आहे. थोडंसं परतून घ्यायचंय. खोबरं थोडंसं परतून झालं की कोथिंबीर घालायची. कोथिंबीर छान परतून घ्यायची. कोथिंबीर 2 मिनिटं परतून झाली की मग कोरडे मसाले घालायचे. आता इथे मी पावडर मसाले करून ठेवलेले असतात. त्यासाठी मी कोरडे मसाले घालते. तुमच्याकडे नसतील तर मग मात्र तुम्हाला याच्याबरोबरच सगळं वाटावं लागेल. तर इथे जिऱ्याची पूड आहे. भाजलेल्या जिऱ्याची पूड 1 चमचा. 1-2 चमचे धन्याची पूड. जिऱ्यापूडपेक्षा धनेपूड थोडीशी जास्त घालायची. आणि इथे गरम मसाला पूड आहे ती वापरते. ही मी घरीच बनवलेली असते गरम मसाला. आपला व्हिडिओ आहे या चॅनलवर तर बघू शकता तुम्ही. गरम मसाला, धने पूड, जिरे पूड हे सगळे व्हिडिओ जो आहे पावडरी जे मसाले आहेत ते मी सगळं घातलेलं व्हिडिओ आहे तो मी टाकलेला आहे. नक्की बघा. आता हे सगळं थोडंसं परतून घ्यायचंय आणि आता यामध्ये साठवणीतला मसाला मी कांदा लसूण मसाला वापरते. तुम्ही जो वापरत असाल तो वापरला तरी चालेल.
एक मोठा चमचा किंवा तुमच्या हिशोबाप्रमाणे घाला. मला जेवढा लागतो तेवढा मी घालून घेते. आणि आता हे छान परतून झालेलं आहे. याला थंड करून घ्यायचंय आणि आपल्याला याला बारीक असं गंधासारखं बारीक वाटून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाणी घालू नका आणि याला वाटून घ्यायचं थंड झाल्यानंतर. छान असा मस्त सुगंधित मसाला आपला वाटून तयार झालाय. बघू शकता आपण सगळंच एकत्र घातलेलं आहे आणि ही अशी छान मसाला वाटून तयार झालाय. बरं, आता हा मसाला लगेच वापरायचा असेल तर तुम्ही असाच वापरू शकता. हा 1-2 दिवसासाठी ठेवणार असेल तर मग काय करायचं, कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये हा छान परतून घ्यायचा आणि असाच डब्यामध्ये भरून ठेवायचा. अगदी 8 दिवस हा मसाला आरामात राहतो. फक्त तुम्ही याला पुन्हा आपण पाणी घालून वाटलेलं असतं ना, त्यासाठी ते पाणी आटवून घेण्यासाठी थोडंसं परतून घेतला तरी चालेल. आता मी माझ्या या आजच्या भाजीसाठी, आजच्या कालवणासाठीच हा केलेला आहे, त्यामुळे हा काय मी परतून पुन्हा घेणार नाही, असाच घालणार आहे. तुम्ही जर 1-2 दिवसासाठी जर परतून ठेवणार असाल तर बरं, हा मसाला वापरून तुम्ही चिकन रस्सा, मटण रस्सा, अंड्याचा रस्साही करू शकता याच्यामध्ये. फक्त माशाचा रस्सा करू शकणार नाही, कारण यामध्ये आपण घातलंय कांदा लसूण मसाला आणि माशाच्या कालवणाला शक्यतो मालवणी मसाला किंवा मग मिरची पावडर घालायची असते. त्यासाठी आपण हे चिकन किंवा मटन साठी ही ग्रेव्ही आपण वापरू शकतो. अंड्यामध्ये आपल्याला रस्सा करायचा आहे. ते पातेलं ठेवून घ्यायचंय. त्यात घालायचं तेल. एक मोठा चमचा भरून तेल घातलं. तेल थोडंसं कडकडीत गरम होऊ द्यायचंय आणि मग घालायचं तेजपान. तेल तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी एक मोठा चमचा भरून तेल घातलं. तेजपान घालायचं आणि घालायचं आता कांदा. फोडणीसाठी ते ठेवला होता ना आपण काढून, तो घालायचा. कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. आता मटण असू दे किंवा चिकन असू दे, रस्सा भाजी असू दे, त्यासाठी कांदा जो आहे की अगदी लालसर करून घ्यायचा. कांदा करपला नसला तरी सुद्धा अगदी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही, नाहीतर मग तुमच्या रश्श्याला कांद्याची चव येणार. त्यासाठी कांदा छान परतून घ्यायचा. आणि हे बघा, अशा पद्धतीने हे असा कांदा परतून झाला पाहिजे. असा छान लालसर कांदा परतून झाला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हा परतत राहायचा. कांदा परतून झाला, आता घालायचं चिकन. आणि याला छान परतून घ्यायचं. तेलात छान परतून घ्या. लगेच पाणी घालू नका किंवा लगेच मसाला घालायचा नाही. याला तेलातच छान शिजू द्यायचंय. तेलाचं आणि जे चिकनला सुटलेलं पाणी असतं त्यामध्ये हे चिकन छान शिजून होतं. हे गावरान चिकन असल्यामुळे थोडासा वेळ लागतो. तर याला पाणी पूर्ण आटूसपर्यंत आपण याला परतून घ्यायचं. थोडा वेळ याला झाकून ठेवूया. एक 5 मिनिट आपण झाकून ठेवलं होतं, बघूया. हे बघा, चिकनचा रंगही बदललेला आहे. आता बऱ्यापैकी पाणी आटत आलेलं आहे. अजून थोडंसं आपण याला गॅस मोठा करून पाणी आटवून घ्यायचंय. हे चिकन आणि तेलाचं पाणी असेल त्याच्यातच लगेच मसाला घालू नका तुम्ही. थोडंसं मोठा गॅस करा आणि हे पाणी पूर्ण आटवून घ्या. हे बघा, बऱ्यापैकी यातलं पाणी आटलेलं आहे. आता फक्त तेल राहिलंय, तेल दिसतंय, पाणी पूर्ण आटलेलं आहे. तरी सुद्धा अजून थोडासा चरचर आवाज येतोय. 1-2 मिनिट पुन्हा परतून घेऊया. पुन्हा एकदा झाकण लावून घेतलं होतं आणि आता याच्यामध्ये घालायचा हा वाटलेला मसाला. परतून घ्यायचंय. थोडंसं मसाल्यात आपण पाणी घातलेलं असतं.
तेव्हा हा मसाला चिकन बरोबर पुन्हा एकदा परतून घ्यायचा आणि मग रश्श्यासाठी उकळलेलं पाणी घालायचं. त्याला छान मिक्स करून घेतलं ते गॅस मंद करून थोडंसं अगदी 2-3 मिनिटासाठी याला मसाला शिजवून घ्यायचा. आपण त्याला झाकण लावून शिजवून घेऊया. एक 5 मिनिट मसाला शिजवून घेतला आणि आता याच्यात घालायचंय गरम पाणी. अगदी कडकडीत गरम पाणी घाला. त्यामुळे आपण आधी भाजलेला मसाला, चिकन सगळं आणि हे गरम पाणी. त्यामुळे पटकन याला उकळी आली पाहिजे. त्यामुळे मसाल्याचा जो मेळ आहे तो एकत्र बसला जातो. आणि हे बघा आपण उकळलेलं पाणी घातलेलं असतं ना, त्यामुळे पटकन याला उकळी येते. हे असंच झालं पाहिजे. जर तुमचं थंड पाणी असेल तर मात्र उकळी यायला उशीर होतो आणि त्यामुळे तुमचं चिकन जे आहे ते थोडंसं चवीला बिघडतं किंवा कमी लागतं चवीला. अशा पद्धतीने केलं ना एकदम छान मस्त असं हे चिकन तयार होतं. आता याला उकळी आल्यानंतर काय करायचं, गॅस एकदम मंद ठेवायचा आणि अगदी चिकन शिजेपर्यंत याला शिजवून घ्यायचं. थोडंसं मी सांगते, जर तुमच्याकडे तुम्ही गावठी कोंबडी आणली असेल तर मात्र थोडंसं शिजायला वेळ लागतो. माझ्याकडे हमखास हा शिजायला वेळ लागतो त्यामुळे मी थोडंसं शिजवून घेणार आहे. बाकी इतर बॉयलर किंवा इंग्लिश चिकन असतं ते पटकन शिजतं. त्यामुळे मसाला घातला की एकदम उकळता पाणी घालायचं आणि पटकन उकळी आली की गॅस बंद करायचा. नाहीतर मग अशा वेळेस जास्त वेळ शिजवत ठेवलं तर तुमचं चिकन जास्त पुढे शिजलं जाईल. तर हे माझ्याकडे गावठी चिकन असतं त्यामुळे मला थोडंसं वेळ लागतो शिजायला. पण गावठी चिकन जे आहे ना इतर चिकनपेक्षा अतिशय चविष्ट लागतं बरं का. कधी एखाद्या वेळेला तुम्ही नक्की आणून बघा आणि अशा पद्धतीने हे करून बघा. मस्त लागतं हे चिकन. हे चिकन पीस पेक्षा चिकन रस्सा जो असतो की नाही एकदम कमाल, एकदम भारी लागतो. त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी खाऊ शकता तुम्ही. अगदीच भाकरी खात नाही तुम्ही, चपातीही आवडेल खायला याच्याबरोबर. पण भाकरी बरोबर अतिशय सुंदर असा हा रस्सा लागतो, चविष्ट लागतो. एकदा नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.